भारतीय रिझर्व्ह बँकेनं गेल्या बुधवारी आपलं पतधोरण जाहीर करत रेपो रेट 0.5% कमी केला। त्यामुळे पात्र नोकरीतून निवृत्त झालेल्या नागरिकांना त्यांच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजात मोठा फरक पडणार आहे। पाहूया त्या संदर्भातला रिपोर्ट। 65 वर्षीय सुभाष काकड 2012 साली वीज वितरण कंपनीतून निवृत्त झालेत। बँकांच्या घटत्या व्याजदरामुळे त्यांची चिंता वाढली आहे। 2012 साली निवृत्तीच्या वेळी मिळालेले 10 लाख रुपये काकडांनी स्टेट बँकेत ठेवले। पूर्वी 10 ते 11% परतावा मिळायचा, त्यामुळे कसा तरी गुजारा व्हायचा। पण सध्या व्याजदर 7% आले, त्यामुळे खर्च कसा भागवायचा हा प्रश्न काकडांसमोर आहे। मला साधारणतः 1 लाखाला वर्षाला 10 लाख रुपये म्हणजे 10-1 हजारापर्यंत मला उत्पन्न मिळत होतं। दुर्दैवाने आर्थिक व्यवहारामध्ये आणखी धोरणामध्ये काही बदल झाल्यामुळे तो कमी होत 4-5 वर्षामध्ये आताचा सध्याचा जो रेट आहे सगळा तो 7% वरती येऊन पोहोचलेला आहे। त्यामुळे जे पूर्वी 10,000 रुपये वर्षाला लाखामागे मिळायचे ते आता साधारणतः 7,500 रुपये मिळायला लागले। महागाई मात्र प्रचंड वाढत गेली, याच्यामध्ये दरी वाढत गेली महागाईची। तो दिवसेदिवस महागाई वाढते आणि उत्पन्न मात्र घटायला लागलं। व्याजदर घटल्यानं एकट्या काकडांची अडचण झाली नाही, तर बँकेतील ठेवीच्या व्याजावर उदरनिर्वाह करणाऱ्या अनेकांची पंचायत झाली आहे। आधीच व्याजदर घटलेत, त्यात किमान 5,000 रुपयाची रक्कम खात्यात ठेवावी लागते। फार कमी व्याज भेटत आहे। आम्ही रिटायर आहे, राज्य कर्मचारी। आज गेल्या 10-15 वर्षापासून रिटायर आहे। पेन्शनवर आम्हाला कमी हे भेटतं आणि आमचे बँक बॅलन्स कमी असलं का आम्हाला त्याच्यावर ते पैसे कापतात। 5,000 डिपॉझिट पाहिजे आणि जे व्याज भेटत होतं पहिला 10% होतं, आता 7 वर आलेले। 10 लाखावर मला साधारणतः 1 लाख रुपये दर वर्षाला व्याज मिळत होतं। आता काय झालं ते 7.5% आलेलं आहे। त्याच्यामुळे मला फक्त 75,000 रुपये मिळतात, म्हणजे एकूण दर वर्षाला 25,000 रुपये हे मला कमी मिळतात। बदलत्या अर्थकारणाचा विचार करून ज्येष्ठ नागरिकांनी इतरही गुंतवणुकांचा मार्ग स्वीकारायला पाहिजे। बदलत्या अर्थकारणाच्या परिस्थितीमध्ये व्याजाचे रेट चेंज होणे हे अपरिहार्य आहे। अशा परिस्थितीमध्ये सुरक्षित परतावा आणि त्यातल्या त्यात जास्त परतावा असे याची योग्य सांगड घालूनच गुंतवणूक करावी। काही विशेष योजना सिनियर सिटीजनसाठी शासनाच्या आहेत। व्याजदर घटल्यामुळे बँकात ठेवी असणाऱ्यांना 13,000 कोटींचा फटका बसलाय। ही आकडेवारी फक्त महाराष्ट्राची आहे। खरं तर व्याजदर घटल्यानं कर्जदारांना दिलासा मिळतोय, पण सरकारनं ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळं धोरण ठरविण्याची गरज आहे। पुण्याहून भक्ती बिसुरेसह सागर वैद्य, ABP माझा, नाशिक।